श्री स्वामी समर्थ. आज स्वयंपाकघरात बनणार होतं अगदी साधं पण घरातल्या सगळ्यांच्याच आवडीचं जेवण म्हणजे भाजणीच्या पिठापासून मस्त गरमागरम थालीपीठ. श्रावण महिना म्हटलं की घरात वेगवेगळे शाकाहारी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच लगबग असते आणि या दिवसात कोथिंबीर ही अगदी ताजी, हिरवीगार आणि गावठी मिळते. शिवाय इतर दिवसांच्या तुलनेत थोडी स्वस्तही असते, हो ना. त्यामुळे भरपूर कोथिंबीर आणून तिच्यापासून कधी वडी तर कधी असं मस्त थालीपीठ किंवा काही वेगवेगळे पदार्थ करण्याची मजाच काही और असते. श्रावणाच्या या साध्या, सात्विक आणि घरगुती जेवणात अशी ताजी कोथिंबीर आली की पदार्थाची चव आणि सुगंध दोन्ही अगदी खुलून येतात, हो ना. भाजणीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये भरपूर अशी देशी कोथिंबीर घातली. कोथिंबीरीचा सुगंध आला की साधं थालीपीठसुद्धा किती छान चविष्ट लागतं ना. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, धने, जिरे, चवीपुरतं मीठ, हळद असे सगळे जिन्नस घालून छान एकत्र करून घेतलं. थोडं थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घेतलं आणि थालीपीठासोबत फक्त दही आणि गूळ ठेवला तरी जेवण अगदी परफेक्ट वाटतं बरं का. पण आज त्याच्यासोबत अजून एक मस्त पदार्थ केला होता. मूग आणि हरभरा आधी भिजवून ठेवले होते. त्याची छानशी उसळ बनवली. कांदा, मसाला आणि फोडणीचा छान स्वाद देऊन ती उसळ तयार केली बरं का. मग एकीकडे थालीपीठ बनवायला घेतली. आता खरी होती माझी लगबग, कारण घरात सगळे थालीपीठ गरम गरम खायला बसलेले असतात आणि गरम थालीपीठ ताटात मिळालं की ते लगेच संपणार हे तर ठरलेलंच असतं. म्हणून आज एक नाही तर चक्क 2 पॅन एकाच वेळी गॅसवर ठेवले. एका पॅनमध्ये थालीपीठ भाजत होतं आणि दुसऱ्या पॅनमध्ये दुसरं थालीपीठ, म्हणजे वेळ वाचवायचा आणि सगळ्यांना पटापट गरमागरम वाढायचं. आणि इथं मी जे थालीपीठला डिझाईन करते ते का करतात ते मला तर अजून काही माहीत नाही, पण माझी आजीही तशी करायची आणि माझी आईसुद्धा, म्हणून मीही तशीच शिकले. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का. हो, आणि थालीपीठ थोडं थोडं तेल सोडून दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घेतलं बरं का. भाजताना येणारा तो कोथिंबीरीचा सुगंध म्हणजे आहा, स्वयंपाकघरातच भूक आणणारा बरं का. इकडे थालीपीठ बनवायची चाललेली आणि तिकडे आमच्या घरातले सगळे झालं का, अजून किती वेळ म्हणून वाट बघत होते. शेवटी ताटात गरम गरम थालीपीठ, बाजूला चटपटीत मूग हरभऱ्याची उसळ, थंडगार दही आणि सोबत थोडासा गूळ, असं मस्त असं ताट बनवून दिलं. आणि आज 2 पॅन लावून केलेली माझी ही लगबग शेवटी सार्थकी लागली बरं का, कारण सगळ्यांच्या ताटात थालीपीठ गरमागरम पोहोचलं. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.